नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात तावडे हॉटेल येथे भीषण अपघात झाला। भरधाव कारने शेकोटीला थांबलेल्या चौघांना चिरडले। या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला। कार चालक मुकेश अरुण अहिरे वय वर्ष 29, सध्या राहणार कारंडेमळा कोल्हापूर, मूळ राहणार मुंबई याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले। दिलीप अण्णप्पा पवार वय वर्ष 65, राहणार वळीवडे रोड गांधीनगर जिल्हा कोल्हापूर, सुधीर कमलाकर कांबळे वय वर्ष 41, राहणार घरनिकी तालुका आटपाडी जिल्हा सांगली आणि विनय सिंह गौड वय वर्ष 27, राहणार मौरदाह मध्य प्रदेश अशी मृतांची नावे आहेत। जखमी नवला नारायण शेळके वय वर्ष 45, राहणार धनगर गल्ली कागल यांच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत। शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक मुकेश अहिरे याची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असून तो सध्या कारंडेमळा येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो। कराड येथील एका हॉटेलमध्ये कामासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवले होते। त्यांना आणायला कार घेऊन बाहेर पडला। तावडे हॉटेल येथील बस स्टॉप जवळ समोरून आलेल्या वाहनाचा लाईट डोळ्यावर पडल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले। घाईत ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबल्याने त्याने रस्त्याकडेला शेकोटी जवळ थांबलेल्या चौघांना उडवले। तिघांना काही अंतर फरफटत नेऊन त्याची कार थांबली। या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला। काही रिक्षा चालकांनी रुग्णवाहिका बोलावून शाहूपुरी पोलिसांना अपघाताची माहिती कळवली। पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे यांनी पथकासह तातडीने अपघात स्थळी पोहोचून मृतांना CPR मध्ये दाखल केले। कार चालक अहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे।